ठाणे जिल्ह्यातील कल्याण शिळ रोडवर एका तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळलाय। आता आरोपीला शोधण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं ठाकलंय। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असून गळ्यावर दाब पडल्याने झाल्याचं नमूद आहे। डॉक्टर राजेश ढेरे यांनी ही माहिती दिली आहे। नरेंद्र महाराज यांनी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे। हिंदूंनी किमान 2 मुले जन्माला घालून आपली संख्या वाढवावी असं आवाहन त्यांनी केलंय। देशात हिंदू राष्ट्र व्हावे आणि हिंदू व्होट बँक मजबूत करावी असंही ते म्हणाले आहे। पालघर तालुक्यातील मेंढवन खिंडीतील जंगलात मुंबईतील माजी अंडर 16 फुटबॉलपटू सागर सोरती यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलतीची घोषणा केली असली तरी ही सुविधा सध्या केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध झाली आहे। त्यामुळे दिव्यांग प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने तरुणांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून 35 वर्षांखालील 40% उमेदवारांना संधी देणार आहोत अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ठाणे शहरातील पोखरण रोड नंबर 2 गांधीनगर येथील अनिल वाईन समोर काल रात्रीच्या सुमारास किरकोळ वादातून एका ऑटो चालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात अयोग्य आणि अभद्र भाषा वापरल्याचा आरोप आहे। मनसेनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून येत्या 26 नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनापासून शाखा तिथे संविधान हे अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आलाय। भाकप माओवादी पक्षाच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीने 15 फेब्रुवारी पर्यंतची मुदत मागितली असून तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्मसमर्पणाची तयारी असल्याचा दावा केलाय। निवडणुकीआधीच भाजपाच्या 100 नगर परिषद सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे बरेच नगर परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत। पुण्याच्या नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झालाय। रविवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास VRL बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून एक मोटार उलटली। सुदैवानं गाडीतील दोन्ही प्रवासी सुखरूप बाहेर पडले। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर देवरी जवळील नवाटोला शिवारात रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव अनियंत्रित कारने झाडाला धडक दिली। या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी म्हणजे आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। राज्य सरकारच्या निर्णयाला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आव्हान दिलंय। शिक्षण विभागांतर्गत संस्थांच्या संचालक अध्यक्षपदी IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात मॅट दाखल करण्यात आली आहे। उमरी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेच्या स्थावर मालमत्तेची गैरमार्गाने विक्री करण्याचा घाट घालणारे या संस्थेचे काही संचालक आणि व्यवस्थापक केशव कल्याणकर यांच्यावर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचा आदेश राज्याच्या पणन सहसंचालकांनी नुकताच दिलाय। रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। धुक्यामुळे समोरचं काहीच दिसलं नाही आणि बस थेट 50 फूट खोल दरीत जाऊन कोसळली आहे। उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे राहणाऱ्या भुआल गुप्ता या व्यक्तीने आपल्या आईचा मृतदेह स्वीकारायला नकार दिलाय। घरी मुलाचं लग्न सोहळा होता। घरात मृतदेह आला तर अपशकुन होईल असं या मुलानं म्हटलंय। महिलेचा पती पत्नीचा मृतदेह गावी घेऊन गेला व घाट किनारी दफन केला। भारतीय दूतावास आणि म्यानमार सैन्य दलानं 360 भारतीयांची सायबर गुलामी रॅकेटमधून मुक्तता केली आहे। भारतीय नागरिकांना चांगली नोकरीची संधी असल्याचं भासवून म्यानमारमध्ये सायबर गुलामी रॅकेटमध्ये बेकायदेशीर काम करण्यास भाग पाडलं जात होतं। दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे। एका अफगाण विमानाने टेक ऑफच्या धावपट्टीवर लँडिंग केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडलाय। त्यामुळे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली आहे। आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका 38 वर्षीय महिला डॉक्टराने अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने हैदराबादमधील तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तेलंगणातील हैदराबाद येथील एका कुटुंबाने गळफास घेऊन सामूहिकपणे आपला जीव दिलाय। त्यांच्या मोठ्या मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला होता। इस्रायलने रविवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर हवाई हल्ले केले। या हल्ल्यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर हायथम अली तप्ताबाई ठार झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानातील पेशावर शहर बॉम्बस्फोटाच्या घटनेने हादरलंय। आज सकाळी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केलाय। हा हल्ला निमलष्करी दलाच्या अर्थात फ्रंटियर कॉन्स्टॅब्युलरी मुख्यालयाच्या बाहेरच करण्यात आलाय।
आपल्या नातवाला भेटण्यासाठी तात्पुरत्या विजावर कॅनडाला गेलेल्या एका 51 वर्षीय भारतीय नागरिकाला शालेय मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्याला शिक्षा म्हणून तातडीने मायदेशी पाठवण्याचे आणि भविष्यात कॅनडात पुन्हा कधीही प्रवेश न करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. एसटी महामंडळ विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू करत आहे. यापुढे बसच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई होईल. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या टोळीला पोलिसांनी पकडलंय. या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली असून 10 संशयितांना ताब्यात घेतलंय. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती देऊ नये असा मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश आहे. टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण आणि घोटाळ्यात नसलेल्यांचाच पदोन्नतीसाठी विचार करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एलॉन मस्कच्या मालकीच्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं अबाउट धिस अकाउंट नावाचं नवं फीचर लॉन्च केलंय. या फीचरमुळे वापरकर्त्यांना कोणत्याही एक्स अकाउंटची पार्श्वभूमी आणि प्रोफाईलचा इतिहास तपासता येणार आहे. कामगार संहिता लागू करण्यात आली आहे. या कायद्यामुळे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल संभवत आहेत. भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटीमध्ये वाढ होण्याची तर इनहँड पगारात हातात येणारे वेतन कमी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ही मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली आहे. दुबई इथे 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58व्या वर्षी आपला 19 वर्षीय मुलगा गौरांग सोबत फक्त 5 तास 50 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.